मध्ये आपलं स्वागत आहे आणि एक मोठी बातमी। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा नगरसेवक गीतेश राऊत यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आलाय। यामध्ये कौटुंबिक छळासोबत जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। गिरीजा राऊत यांनी पती गीतेश राऊतांसह त्यांच्या कुटुंबियांवरती अनेक धक्कादायक आरोप केले। 2017 ते 2018 पर्यंत गीतेश आणि आपल्यात कुठलेच शारीरिक संबंध नव्हते। गीतेशची शारीरिक अक्षमता लपवण्यासाठी अघोरी कृत्य केल्याचा आरोप गिरीजा राऊतांनी केलाय। तर गिरीजा राऊतांचे आरोप विनायक राऊत यांनी फेटाळून लावलेत। गिरीजा राऊत यांनी 2018 ते 2022 दरम्यान तक्रार का दिली नाही असा सवाल विनायक राऊतांनी विचारलाय। तसंच गिरीजा राऊतांनी 12 कोटींची मागणी केली होती, त्यात घर आणि कारचा समावेश होता। मात्र आपण ती मागणी मान्य न केल्यामुळे आता तक्रार दाखल केल्याचा दावा राऊतांनी केलाय। तर गिरीजा राऊत यांचे आरोप खोटे असल्याचं विनायक राऊतांनी म्हटलंय। 7 वर्ष माझा छळ झाल्याचा आरोप गिरीजा राऊत यांनी केलाय। आणि माझ्या कुटुंबावर लावलेले जे आरोप आहेत हे निकालच खोटे आहेत। त्याने स्वतः तक्रारीमध्ये लिहिलेलं आहे की त्या प्रत्येक वेळेला माझे आई वडील माझ्याबरोबर असायचे आणि मग आई वडिलांच्या संरक्षणामध्ये असणारी गिरीजा तिला त्याच वेळेला ह्या अघोरी प्रकाराच्या विरुद्ध आवाज उठवण्याची संधी होती किंवा तक्रार करण्याची संधी होती, परंतु त्यांनी 26 पर्यंत हे का दाबून ठेवलं हा विषय आहे। त्यांनी खोटं बोलून आमची फसवणूक करून त्यांनी पूर्ण प्लॅनिंगने आमचं घात केलेला आहे। लग्नानंतर पण त्यांनी आधी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि लग्नानंतरचं पूर्ण चित्रच वेगळं होतं। त्याच्यामुळे प्रत्येक दृष्ट्या आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनात्मक छळ असा गीतेश आणि त्याच्या पूर्ण परिवाराकडून करून 7 वर्ष ही सतत माझी छळवणूक करून त्यांनी माझा आणि माझ्या फॅमिलीचा पूर्ण घात केलेला आहे। दरम्यान गिरीजा राऊतांनी पैसे आणि फ्लॅटची मागणी केल्याचा आरोप विनायक राऊतांनी केलाय। त्याला त्यांच्या सुनेनं काय प्रत्युत्तर दिलंय बघूयात। आमचे वकील आणि त्यांचे वकील यांनी ह्यामध्ये तडजोड करावी डीवी मध्ये यासाठी काही बैठका घेतल्या होत्या। पहिल्या बैठकीमध्ये तिने 5 करोड रुपये मागितले आणि 3 रूमचा घर मागितलं, 3 फ्लॅट 3 रूम किचन फ्लॅट, त्याचबरोबर ऑटोमॅटिक गाडी मागितली आणि तो फ्लॅट सुद्धा विथ टेरेस फ्लॅट असायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली। दरमहा 2 लाख रुपये त्याशिवाय खर्चाला मिळाले पाहिजे अशी मागणी केली होती। पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे, एक सबळ फॅमिली असल्यामुळे आणि मला मेनली गीतेश बरोबर चांगला संसार करण्यासाठी म्हणून आम्ही कधीच कुठलीच तक्रार केली नव्हती। या आशेवर सगळं सहन करत गेले की आज ना उद्या परिस्थिती बदलेल आणि सगळे आनंदाने राहू, पण असं काही घडलं नाही। फ्लॅट, पैसे वगैरे जे काही सांगितलेलं आहे ते नितांत खोटं आहे, कारण त्यांनी जो छळवणूक माझी केलेली आणि प्रत्येक गोष्टीत त्यांनी जे शाब्दिक सुनावणी किंवा मारहाण करून जे त्यांनी माझ्याबरोबर केलेलं आहे ते लपवण्यासाठी आता ते सगळं हे खोटं स्टेटमेंट मीडियासमोर देत आहेत। गिरीजा राऊतांनी विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांवरती अघोरी प्रयोगाचे आरोप केलेत। त्यावरती विनायक राऊतांनी काय म्हटलंय पाहूयात। वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे, मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते। कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मासाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन, केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते। विचित्र प्रकार म्हणजे फक्त त्यांच्या मुलाचं एक हे की तो शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंगनी करून माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे। अघोरीच्या संदर्भातल्या उपचाराचं आम्ही पूर्णपणे खंडन करतो। आम्हाला ते मान्यच नाही, आम्ही त्या पंथातलेच नाही आहोत। पण तिने जे नोटीस दिलेले आहे त्या नोटीसमध्येच हे लिहिलेलं आहे की हे प्रकार होत असताना माझ्याबरोबर माझे आई वडील असायचे, हे एवढं स्पष्ट तिने तिच्या तक्रारीमध्ये लिहिलेलं आहे। मग आई वडील असताना तिने अघोरी प्रकार आई वडिलांनी कसे सहन केले हे सगळे प्रश्न आहेत। त्याचे उत्तर आम्ही न्यायालयामध्ये देऊच। न्यायालयामध्ये आता आमची 23 तारीख आहे, नक्कीच न्यायदेवता आम्हाला यावर न्याय देईल अशी मला खात्री आहे।
दरम्यान ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्यामुळे संशय वाटतो अशी खोचक प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे. हा त्यांचा एक विषय वेगळा आहे. मला वाटतं त्याच्यावर त्यांनीच बोलायला पाहिजे. ज्या विषयाविषयी माझ्याकडे माहिती नाही, हा काय राजकीय विषय नाही आहे. हा त्यांचा एक कौटुंबिक विषय आहे. नाही बनवू द्या. विरोधक कोणत्या विषयाला राजकीय वळण देऊ शकतात, पण मला वाटतं स्वतः विनायक राऊत या विषयावरती बोलण्यासाठी समर्थ आहे. गुन्हा ठाण्यामध्ये नोंद करण्यात म्हणूनच संशयास्पद आहे. दरम्यान या प्रकरणावरती मंत्री गिरीश महाजन यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. जादूटोणाविरोधी देखील कलम कोणावर? मुलावर? काय नाही असेल तर मला खरंच या बाबतीत माहिती नाही. आपण सांगतो तेव्हा मला कळत आहे. पण काही असं असेल, तक्रार केली असेल तर त्याची चौकशी निश्चित होईल आणि ते अतिशय पारदर्शीपणे होईल. त्याच्यामुळे कुठे सूट भागलू नये का कुठे असं काही असणार नाही. जे असेल ते समोर येईल. पुढच्या बातमीकडे वळूयात. अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा एकदा युद्ध पेटलेलं